मांडा टिटवाळ्यात वर्षानुवर्ष रखडलेला विकास अखेर मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे. उखडलेले रस्ते, ढासळलेला कचरा व्यवस्थापन आणि दूषित पाण्याच्या समस्यांनी त्रस्त नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारे काम सुरू झाले आहे. खासदार संजय राऊत यांच्या निधीतून धर्मवीर आनंद दिघे मार्ग ते विनायक सोसायटी रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण आणि गटार बांधकामाला सुरुवात झाली असून या कामाचे उद्घाटन माजी नगरसेवक सुरेश भोईर आणि प्रदीप भोईर यांच्या हस्ते पार पडले. शिवसेनेत दाखल झालेले सुरेश भोईर यांचा अनुभव आणि किशोरभाई शुक्ला यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे टिटवाळ्याच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाला किशोर शुक्ला, सुरेश भोईर, प्रदीप भोईर, पंडित कुलकर्णी सर, प्रवीण भोईर, तेजश्री प्रवीण भोईर, रेणुका कर्वे, राजश्री गुप्ता, रितेशा हिरलेकर, लक्ष्मण पाटील, राजेश दीक्षित, दिलीप पातकर, संभाजी मोरे, संतोष पवार, बाळा भोईर, प्रवीण शिरसाट, संजय विश्वकर्मा यांसह अनेक पदाधिकारी आणि हजारो नागरिक उपस्थित होते. कित्येक वर्ष दुर्लक्षित राहिलेल्या या रस्त्याला नवसंजीवनी मिळत असून वाहतूक सुकर होण्यास, गटार व्यवस्था सुधारणार आणि परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. श्री महागणपतीच्या कृपेने आणि शिवसेनेच्या विकासाभिमुख भूमिकेमुळे मांडा टिटवाळ्यात परिवर्तनाचा नवा अध्याय सुरू झाला असून विकासाची ही यात्रा आता थांबणार नसल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. 100 न्यूजसाठी संभाजी मोरे, टिटवाळा.